तुकाराम आषाढी वारी जवळ येऊ लागताच लाखो वारकऱ्यांच्या मनात ओढ लागते ती लाडक्या विठुरायाची. आणि हीच ओढ आता कोथरूडमध्ये एका अनोख्या भक्ती सोहळ्याच्या रूपानं पाहायला मिळाली. राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या पुढाकारातून कोथरूडमधील महालक्ष्मी लॉन्स येथे संतपूजन आणि वारी साहित्य वाटपाचा कार्यक्रम उत्साहात पार पडला. हजारो वारकऱ्यांना टेंट, टाळ, सतरंजा, प्रवासी बॅग, स्लीपिंग बॅग यांचे वाटप करण्यात आले. आयुष्यभर ज्यांनी साधना केली अशा संतांचे पाद्यपूजन करणं हा आपल्याला पूर्वपुण्यामुळेच मिळालेला योग आहे आणि त्यामुळे आम्ही आमच्या आयुष्याची कृतज्ञता मानतो आणि अजूनही वारकऱ्यांना काही हवं असेल ते देण्यामध्ये आम्ही आनंद मानतो. आज काय वाटप नेमकं साहित्याचं? आज 50 दिंड्यानं टेंट दिले आपण, कारण बऱ्याच वेळेला व्यवस्था होत नाही रात्रीची. तेवढ्याच मोठ्या प्रमाणावर ताडपत्र्या आणि सतरंज्या दिल्या. काही दिंड्यांना टाळ आणि पकवास दिले. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे एक प्रवासी बॅग दिली, ज्याला कछुआ बॅग असं म्हणतात, आणि एक स्लीपिंग बॅग दिली की ज्यामध्ये उलगडल्यानंतर तो बेड होतो फोमचा आणि घडी केल्यानंतर ती पिशवी तयार होते आणि अगदी हँडी कुठे घेऊन जाता येते. आतमध्ये कप्पे आहेत. वारकऱ्यांना रात्री झोपताना सामान कुठे ठेवायचं, पैसे कुठे ठेवायचे, दागिने कुठे प्रश्न असतो. अशी एक स्लीपिंग बॅग मोठ्या प्रमाणात दिली. पहिल्या वर्षी आम्ही रेनकोट दिले, दुसऱ्या वर्षी आम्ही खांद्याला लटकवायची पिशवी दिली. यावेळेला मात्र असं लक्षात आलं की गावागाव जरी मुक्कामाला व्यवस्था असली एवढ्या लोकांना काही गाद्या देणं शक्य नाही. ताडपत्री असते, फाटकी सतरंजी असते, तर ताडपत्रीवर स्वतःची गादी लागली की शांत झोपतो. या उपक्रमाचे संयोजन भाजपचे युवा नेते गिरीश खत्री यांनी केले. वारकऱ्यांची सेवा हीच खरी वारी असल्याची भावना यावेळी त्यांनी व्यक्त केली. या संतपूजन कार्यक्रमाची मागची भावनाच अशी आहे की वारकरी संप्रदायातील सर्व मान्यवर संत जे समाजाला चांगली दिशा दाखवतात, चांगल्या मार्गावरती चालण्याचं त्यांना प्रोत्साहन देतात, या सर्वांचं पाद्यपूजन व्हायला पाहिजे, जेणेकरून लोकांना अशा व्यक्तींच्या पायाकडं यायचं, त्यांच्या मागं यायचं एक स्फुरण मिळलं पाहिजे. यासाठीचा हा प्रयत्न आमचे मार्गदर्शक नामदार चंद्रकांतदादा पाटील आणि या कार्यक्रमाच्या मागची आमची प्रेरणा हरिभक्तपरायण चंद्रकांत महाराज वांजळे यांच्या माध्यमातून आणि माझे या कार्यक्रमाचे अगदी खंदे साथी माननीय अनंत बाप्पू सुतार या सर्वांच्या माध्यमानं, मग साई एज्युकेशन ट्रस्ट असेल, विठ्ठल मित्र मंडळ असेल, सिद्धिविनायक मित्र मंडळ असेल, या सर्वांच्या प्रयत्नातून हा कार्यक्रम साजरा होतो. या भक्ती सागराने भरलेल्या सोहळ्यात भाऊ महाराज परांडे, चंद्रकांत महाराज वांजळे आणि पंढरपूर, देहू, आळंदी येथील प्रमुख दिंड्यांचे प्रतिनिधीही सहभागी झाले. वारकऱ्यांना वस्तूची गरज असतेच, पण त्याच्याहीपेक्षा यारे यारे लहान थोर याती भलते नारी नर करावा विचार न लगे चिंता कोणाची हा समाज एकसंध या सोहळ्याच्या निमित्ताने होतोय. हजारो वारकरी माता भगिनी आणि त्याचबरोबर वारकरी विचार हा घराघरामध्ये गेलेला आहे. वारीला प्रत्यक्ष जरी जाणारे नसले तरी वारकरी विचार श्रवण करण्यासाठी या कीर्तनाच्या माध्यमातून सर्व भाविक या ठिकाणी येतात आणि एक चांगलं समाज मानस या विचाराच्या माध्यमातून घडतंय. वस्तू ह्या एक निमित्त आहे, परंतु आपण काही समाजाला देणं लागतो. हे नामदार चंद्रकांतदादा पाटील यांची असलेली अत्यंत स्वच्छ स्वरूपाची भावना आणि दिलेल्या वस्तू ह्या चांगल्या दर्जाच्या द्यायच्या, अशा स्वरूपाचं कायम गुणवत्तेची पारख करणारे हे आदर्श व्यक्तिमत्व आणि मग पाठीमागची असलेली कार्यकर्त्यांची फळी, त्यामध्ये आदरणीय गिरीजी खत्री असतील, शिवस्व प्रतिष्ठान असेल, सिद्धिविनायक सेवा ट्रस्ट, साई एज्युकेशन ट्रस्ट, जीवनज्योत फाउंडेशन, अशा अनेक सेवाभावी संस्था, या सगळ्या नियोजनामध्ये जवळजवळ 25-30 याच्या बैठका होत असतात. नियोजन कसं करायचं, आखायचं कसं, त्याचं लेखन कसं करायचं, भोजन प्रसाद असेल आणि सगळ्या वारकऱ्यांना आनंद. अगदी पुण्याच्या बाहेरूनही अनेक दिंड्या, आम्हाला काही मदत मिळेल का, तर सगळ्यांना परिपूर्णता करता येत नाही, परंतु कोणालाही विनमुख आणि रिक्त हस्ते पाठवलं जात नाही. वारी म्हणजे भक्तीची चाल, सेवा म्हणजे विठुरायाचं स्मरण आणि हेच दर्शन कोथरूडच्या या भक्ती पर्वातून पाहायला मिळालं.